जर राज्यसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार देवेंद्र फडणवीस ठरवतात, एक प्रकारे ते कंपल्शन होतं की तुम्ही पवारांना उभं करा, आम्ही 7वा उमेदवार टाकत नाही. बरोबर आहे. याचा अर्थ काय, उमेदवार कोणी ठरवला? फडणवीस. आदित्य ठाकरेंना नको होता. हो. पण तो तरी एक आला पाहिजे. काँग्रेसलाही पाहिजे होतं की आम्हाला राज्यसभेत संख्याबळ घटतंय, आमचं विरोधी नेते पण टिकवायचं, तर काय 25 खासदार पाहिजेत. यांनी काय वया केल्या, पण नाही जमलं. का? तर देवेंद्रने डिक्टेट केलं होतं ऍक्च्युली की पवार असतील तर आम्ही 7वा उमेदवार हे करू. म्हणजे या लोकांना खात्री आहे की देवेंद्रनी 7वा उमेदवार उभा केला तर भाजप आपले आमदार फोडून तिकडे मतं घेऊन दे, त्यापेक्षा ती एक जागा मिळू दे. त्या तुमच्या गोविंद तळवलकरांनी एकदा अलिप्त राष्ट्रांची संघटना त्याच्यावर अग्रलेख लिहिला, फार सुंदर आहे. तो म्हणाले हे भिकाऱ्यांचं संमेलन आहे आणि हे भिकारी एकत्र जमतात आणि शेठ सावकाराला दमदाटी करतात. ही खिसा फाटलेला शर्ट घेणार नाही, भोक पडलेली पॅन्ट घेणार नाही, असं भिकाऱ्याने मालकाला दम द्यावा, तशी दमदाटी करतात. तशी यांची अवस्था आहे. त्यांच्याकडे आहे काय? आत्ता सुद्धा विधान परिषदेची निवडणूक आहे, एक जागा यायची, त्याच्यावर एकमत होऊ शकतं का? तुम्ही जेव्हा ठरवता, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्यावेळेला 74 मध्ये आणि इंदिरा गांधी विरुद्ध हळूहळू मोर्चे बांधणी विरोधकांची सुरू झाली आणीबाणी लागण्यापूर्वी, तर मला वाटते जबलपूरमध्ये पोटनिवडणूक होती लोकसभेत, आणि जबलपूर ही परंपरेने जनसंघाची जागा होती, म्हणजे आजच्या भाजपची होती. पण तिथे शरद यादव सारख्या समाजवादी नेत्याला उमेदवारी मिळाली आणि जनसंघाच्या लोकांनीही काम करून त्याला प्रचंड मतांनी निवडून आणला. कारण काँग्रेसला पाडायचं हे तत्व होतं. इथे आहे का नाही, भाजपला पाडायचंय, पण त्याच्या आधी तुला पण पाडायचंय ना. तिथे प्रॉब्लेम आहे, तिथे प्रॉब्लेम. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार ऍब्सोल्यूट झालेले. दे आर नो वेअर. पुढच्या राजकारणात त्यांना 29 पर्यंत त्यांचं राजकारण काही शिल्लक राहणार. आणि भविष्यात मी असं बघतो की ज्या पद्धतीत राजकारण सरकते त्या पद्धतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे 2 प्रमुख पक्ष असतील आणि काँग्रेस हा पेरिफरीवरच. पण काँग्रेसकडे नेतृत्व नाही. आणि अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाची दिशा बघितली तर तुम्हाला कळेल. त्यांचं म्हणणं असं नाही की भाजप सत्तेत, एकनाथ शिंदेची शिवसेना सत्तेत चालेल, पण सत्तेत बसलेला हिंदुत्ववादी पाहिजे, तो लिबरल नको आहे. त्यामुळे आपला विरोधी पक्षही तेच तयार करते. जेवढा एकनाथ शिंदेचा पक्ष स्ट्रॉंग होईल, काय होईल, उद्या ते आपल्याला हरवतील, बिघडत नाही ना. सत्तेत हिंदुत्ववादी बसेल, विरोधात आपण बसू, आपणही हिंदुत्ववादी. लिबरल आणि सेक्युलर यांना जागा असता कामा नये, स्पेस असता कामा नये. आणि हे ज्या मूर्खांच्या लक्षात येत नाही ते विरोधकांचे विचारवंत आहेत.